बघा आज आपण नवीन बघू शकतो. आपण पूर्ण संख्याला समजू शकतो, अपूर्णांकाला शिकलो, पूर्णांकाला शिकलो, आज दशांश पूर्णांकाला समजू शकतो. सोपं सोपं त्याकडे दोन तीन गोष्टी असतात जे संख्या दिलेल्या असतात त्या संख्यांचे दशांशाला समान करावे लागतात. मग त्याला प्रॅक्टिकली सांगतो. त्यानंतर दशांश काढून पूर्णांक संख्येचा लसागु काढावा. जे उत्तर येतं आलेल्या उत्तराच्या संख्यांच्या डाव्या बाजूला जेवढे घर सुरुवातीला संख्यांना असतील तेवढे घर उत्तराला द्यावे. आता हे तुम्हाला लिहून दिलं. आता आपण प्रॅक्टिकली करूया. प्रश्न असा आहे, 0.04 0.009 0.05 यांचा लसागु. आता लसागु काढण्यापूर्वी आपला नियम काय पहिला दशांश चिन्ह सारखे करावे. फॉर एक्झाम्पल इथे दोन घर आहेत जास्त, इथे 3 आहे, इथे किती आहे बरोबर. आता आपल्याला काय करावं लागते पॉईंट नंतर घर वाढत. ज्यावेळेस आपण पॉईंट नंतर घर वाढवतो तर आपण काय करतो 0 ठेवतो. आता यापैकी सर्वात संख्या कोणती ही पॉईंट नंतर ज्या संख्याला जेवढे जास्त घर असते ती संख्या सेंटरला घ्यायची. आता पॉईंट नंतर 2 आहे तिथे 3 2 आहे. आता पॉईंट नंतर 3 करावं लागते इथं पण आणि इथं पण. आता बघा 0.04 झाले 3 घर. आता ऑलरेडी 3 घर आहेत. आता इथे किती 2 आहेत ना समजलं. पॉईंट नंतर 3 घर झाले, इथं 3 झाले, इथं. नियम दुसरा दशांश चिन्ह काढून संख्या लिहायची. आता जर चिन्ह काढले हा 3 जाऊ दे, हा 3 जाऊ दे. आता किती दिसत आहे 0.0 दिसत आहे फक्त 40. आता फक्त 9 बरोबर ना. जर पॅटर्न करायचं संख्याच्या अलीकडे 0 असला तर संख्याला 0 व्हॅल्यू नसते त्याच्यावर किती आला 9. आता 50 आला संख्या. आता या संख्येचा लसागु कितीने भागणार 5 आले झाला कसं 5 8 40 9 जागेवर 5 आहे. आता 8 आणि 10 परत 2 ने भागायचं. 1 चौक 8 9 जागेवर 1 करते. आता 4 9 5 या कोणत्या संख्येच्या पाड्यात नाही त्याच्यावर लसागुची अट भाग देणाऱ्याला बाकी याचा गुणाकार म्हणजे काय लसागु. आता 5 हा 2 हा 4 हा 9 हा 5 आता याचा गुणाकार करूया. ठीक 5 गुणिले 10 10 चौक 40 9 चौक 36 म्हणजे 360 गुणिले हा 5 5 0 0 5 7 7 4 3 5 15 3 18. उत्तराला का 2 नाही. तिसरा अट काय की ज्या वेळेस पॉईंट नंतर ज्या संख्येला जास्त घर आहे किती गेले पॉईंट नंतर 3 या उत्तराच्या अलीकडे सर्व 1800 घेणे. आता पॉईंट नंतर किती घर आहे 3 मग 1 2 3 तर किती आला 1 आला. बस आहे सोपं. बघा आता 0.005 0.0010 0.0045 35 त्याचा लसागु. आता 1 2 3 तीन दशांश पूर्णांक पूर्ण संख्या असं माझा प्रश्न आहे. काय करायचं बघा आपण काय करतो दशांशाला समान करतो. बघा किती 3 3 4 इथं 4 याचा अर्थ आपला पॉईंट नंतर 4 ला समान करावं लागते. इथं आणि इथं ऑलरेडी 4 आहे. ठीक संख्या लिहून द्यायची पॉईंट काढा 0 ठेवला झाले 4 इथं ऑलरेडी 0 आहे 4 4 झाले इथं ऑलरेडी इथं पण ऑलरेडी 4 आहे. आता इथे काय करतो पूर्ण संख्या आहे ना त्याला पॉईंट ठेवायचा. काय ठेवायचा पॉईंट. पॉईंट किती करायचं 4 1 2 3 समजते ना. पूर्ण संख्येला दशांश चिन्ह द्यायचं. त्यानंतर जेवढं घर असेल तेवढं आपण 0 ठेवायचं. आता ती दुसरी अट आपली पॉईंट काढून संख्या आहे. आता किती साई संख्या 50 राईट. आता आता
आता आता बघा पॉइंट काढून किती ते किती बघा लाखावर किती असतात 5 संख्या लिहतो पॉइंट काढून टाकू संख्या लिहतो लाखावर शून्य असतात 5 कोटीवर 7 5 1 2 3 4 5 3 लाख 50 आता पॉइंट काढून संख्येला आपण काय करू आता लसाल करू किती भाग जाणार 5 10 मध्ये झाले 5 5 10 50 5 गुणिले 10 5 नंबरचे क्या 5 1 7 35 1 2 3 4 1 2 3 आता किती भाग जाणार 10 भाग जाणार 10 के 10 2 लागे 9 लागे 10 7 किती 70 बरोबर किती शून्य ते 1 2 3 समजते ना आता आपण कितीने भाग देऊ आता 2 ने भाग देऊ 1 2 9 लागे किती 70 35 गुणिले 70 किती शून्य ने आता 35 35 7000 आता कितीने भाग देऊ आता भाग नाही झाला जाते का बघा 9च्या पाड्यात 35 नाही 7 वेळेला फक्त 5 वेळेला भाग दिला भाग देणार तुला बाकी आता 5 10 50 50 गुणे 100 5 10 5 10 50 50 गुणे 100 म्हणून आता 9 गुणा 35 बरोबर 9 गुणा 0 0 9 0 0 नापाचा 85 5 7 ला 4 35 27 च्या 31 दिलेला 100 चे 2 शून्य द्यायचं उत्तर आलं का नाही आता पॉइंट नंतर किती करे 4 1 2 3 4 उत्तर द्यायला फक्त 300 प्रॅक्टिस करायची 0.50 125 0.05 त्यांचा मसाला घ्या आपण काय काढतोय मसाला चट काय सर्वात महत्त्वाची दिलेल्या संख्येला एका संख्येत पूर्ण संख्या पाहिजे आता किती करायचं 2 किती करायचं इथं पॉइंट किती करायला लागतील 0.50 ऑलरेडी 2 करायचं आता इथे पूर्ण संख्या आहे पॉइंट नंतर 2 शून्य झाले 2 करायचं आता आता ऑलरेडी किती करायचं आता पॉइंट काढून संख्या किती दिसते संख्या आता 50 आता बोला 12,500 आता फक्त 5 किती बाकी आता 5 10 50 किती होता किती 25 पाचा 125 बरोबर 5 1 बस आता संख्याला कोणतं संख्या पास करते 5 मग सगळ्याला का पास नाही पण किती करायचं 2 1 2 हे फक्त 4 उदाहरणांची प्रॅक्टिस करत चालायची पण बाकी काही हमारा साथ है
12 घ्या. 0. नेक्स्ट बघा, इथं 2 घर आहेत, इथं 2 घर आहेत, इथं 2 घर आहेत. पॉईंट नंतर संख्येले 12, पॉईंट नंतर संख्येले 60, पॉईंट नंतर संख्येले 40. बरोबर? किती मार्क झाला? 12 12 बघा, पूर्ण संख्येचं उत्तर नसते. पॉईंट नंतर किती झाले? 2. 1 2 0.